यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। गुहागर तालुक्यातील ऐतिहासिक गोपाळगड किल्ला पुन्हा एकदा चर्चेत आलाय। गोपाळगड पाहण्यासाठी गेलेल्या पर्यटकांसमोर काही व्यक्तींनी किल्ला खासगी मालकीचा असून सातबाऱ्यावर आमची नावे आहेत असा दावा केलाय। विशेष म्हणजे गडावरील आंबे उचलणाऱ्या पर्यटकांना डांबण्याचाही प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आलाय। 1960 साली हा किल्ला अवघ्या 300 रुपयात विक्री झाल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर 2025 मध्ये राज्य शासनाने गोपाळगड आपल्या ताब्यात घेतल्याचं जाहीर केलं होतं। मात्र या घटनेमुळे हा किल्ला खासगी आहे की शासनाचा असा संभ्रम निर्माण झाला। पाटी लावलेली होती आर्ग्युमेंट आहे ना, काही नाहीये किल्ला घेतला गव्हर्नमेंटने। मी तुम्हाला सांगतोय ना, तुम्हाला किल्ला आम्हाला गव्हर्नमेंट ऑफ इंडियानी ऑक्शन मध्ये 1960 साली विकलेला आहे। सेम डॉक्युमेंट्स तुम्हाला आर्किओलॉजिकल डिपार्टमेंट, महाराष्ट्र सरकार कुठेही तुम्ही गेलात तर त्याच्यावर मिळेल। अंजनपेठ, अंजनवेल गट क्रमांक 82 आणि गट क्रमांक 83 ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे। आता तुम्ही जिथे उभे आहात तो गट नंबर 82 मध्ये आहात आणि ती आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे। अरे आमचा विषय आहे ना, तुम्ही काय जबरदस्ती करताय? अरे आम्हाला काढणार म्हणजे एक मिनिट, तुम्ही येणार आम्हाला माहिती होतं की बा तुम्ही येणार आम्हाला माहिती होतं की पाठी लावून ठेवा। लॉजिकल आर्ग्युमेंट करताय। आम्ही कशाला गप्पा बसायचं? त्यांना प्रश्न पडलेत ना। अरे दादा, विषय मला एक गोष्ट सांग, 4 आंब्यानी या संपूर्ण प्रकरणाची अधिकची माहिती देतात आपले प्रतिनिधी अमोल कले। आपण ऐकूयात। गोपाळगड किल्ला हा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात जो आहे तो अडकलेला पाहायला मिळतोय। पर्यटकांनी या किल्ल्याच्या परिसरामधले जे आंबे होते ते उचलले। त्यानंतर इथला जो ज्यांच्या नावावर सध्या किल्ला आहे मण्यार कुटुंब, त्या कुटुंबियांनी या पर्यटकाला हटकलं आणि त्यानंतर मोठा वाद झाला। पर्यटक आणि जो जमीन मालक आहे यामध्ये मोठा वाद झाला। त्यानंतर पुन्हा एकदा हा किल्ला हा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकल्याचं पाहायला मिळतंय। खरं पाहिलं तर 1960 मध्ये या किल्ल्याची मालकी जी आहे ती मण्यार कुटुंबाच्या ताब्यात गेली। ऑक्शनमध्ये जवळपास 300 रुपयांनी हा किल्ला मण्यार कुटुंबांनी विकत घेतला होता। त्यानंतर या किल्ल्याच्या सातबाऱ्यावरती मण्यार कुटुंबियांचं नाव आलं आणि ही बाब तिथल्या स्थानिकांच्या आणि शिवप्रेमींच्या लक्षात आली आणि त्यानंतर हा लढा सुरू झाला। 14 नंतर न्यायालयीन जो आहे तो खटले जे आहे ते सुरू झाले। अद्यापही कोल्हापूर खंडपीठामध्ये याचा जो आहे तो खटला सुरू आहे। 2025 मध्ये कोल्हापूर खंडपीठाने या किल्ल्यावरती अनधिकृत जी बांधकाम होती ती हटवण्यासाठी आदेश दिला होता आणि त्यानंतर या किल्ल्यावरती अनधिकृत बांधकाम होती ती देखील हटवण्यात